चांदवाड़ हिल गया है। प्याज की कीमत ने सचमुच किसानों की आंखों में आंसू ला दिए हैं। हाँ, सिर्फ 700 से 800 रुपए प्रति क्विंटल। जब से उन्हें इतनी अपमानजनक कीमत मिल रही है, प्रहार संगठन और किसान सड़क पर मुंबई आगरा हाईवे पर अचानक सड़क जाम। प्रहार संगठन के जिला अध्यक्ष गणेश निम्बालकर, पूर्व एमएलए शिरीष कोटवाल, नितिन अहिर के साथ कई गुस्साए किसान सड़क पर उतर आई। कुदरत की नाराजगी हाथ से फसल चली गई। जो थोड़ी बहुत बची है उसकी भी कोई कीमत नहीं। जब तक किसान को इंसाफ नहीं मिल जाता, हम सड़क से नहीं हटेंगे। ट्रैफिक पूरी तरह से बंद। हाईवे के दोनों तरफ गाड़ियों की लंबी कतारें। किसानों का सवाल, राज्य सरकार और केंद्र सरकार दोनों जवाब दे। प्याज का सही दाम कब मिलेगा? अचानक बारिश, बीमारी, मुआवजा कब मिलेगा? प्याज के दाम गिरने से प्रहार संगठन ने चांदवाड़ में सड़क जाम की। मुंबई आगरा हाईवे पर बड़ा ट्रैफिक जाम। किसानों की चेतावनी, फैसला आने तक आंदोलन जारी रहेगा। न्याय के लिए किसान सड़कों पर। अब सबकी निगाहें सरकार के फैसले पर। नमस्कार दादा, काय नाव आपलं? चंद्रकांत जाधव, चिंचोली, शेतकरी. ओके. कशा संदर्भात मोर्चा आज जी कांद्याची जी बाजारची प्रक्रिया चालू झाली हा. निलावाची, त्या निलावाच्या प्रक्रियेमध्ये 400-500 रुपये, ओके 200 रुपयेपर्यंत, 200 म्हणजे 100 धरा, 100 पासून तर 500 पर्यंत हायस्ट काढलेले होते. मी स्वतः शेतकरी आहे. मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्यांचे फोन आले. मी 12 तसंच मोटर बंद केली, इथपर्यंत आलो. माऊली अक्षरशः 1 बिघ्यासाठी मी आज 3000 खाट टाकून आलोय. पुढे तुम्ही 500 रुपये लेवल घेऊन जाता. आम्हाला 1 क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम तुम्हाला 22 ते 25 रुपये खर्च आहे. आणि आज आमची एवढी थट्टा करताय. आणि त्या रोडवरती आडून आम्हाला सांगताय की व्यापाऱ्यांनी निलाव घेतली, व्यापारी योग्य भाव नाही दिला तर परत आपण रोड जाऊ. काय 300 रुपये हे बघा, इथं धगे कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे 304 रुपये. काय थट्टा आहे 304 रुपये? आमची खादी कोणी 2000 रुपयाला आहे. तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं? तुम्ही काय संदर्भात? व्यापार आम्हाला तिथं काही समजा जे आम्हाला त्या पुढाऱ्यांनी सांगितलं का आपण मागचा लय पुळके आम्हाला शेतकऱ्याला, म्हणून त्यांनी मध्यस्थी केली. आणि काय सांगितलं, व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवरती जाऊ. पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला बसेल नाही. सगळ्याला जिल्हा परिषद लागलेलं आहे, पंचमी यांना सगळं तेच पडलंय. जर सगळे आदर जर शेतकऱ्याला कळलं ना, हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल. पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली, ही आम्हाला खांत आहे. नाफेडचा विषय राहिला, नाफेडचा विषय. नाफेड न गेल्या मागच्या काळात माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरावला. आणि म्हणून याची आमच्या गादा आलेली आहे. काही शेतकऱ्यांची कळत नाही. काय कळत नाही? काही इथं आज काय नाफेड माल नाही का? अरे बाबांनो, नाफेड माल मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी खरेदी केला होता. तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो भंकर ट्रक उतरवला आपल्या नाफेडचा. म्हणून आपली ही गादा आली आहे. करा तुम्ही नाफेड आजच्या आज बघ, जेवढं नाफेडचा माल द्यायचं ना ठरवा बरं सगळ्यांनी. आजच आम्हाला सांगतो 3000 बाजार 100% राहतील. आमचं पाणी एक सांगतो, आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाच नुकसान केलं नाही. आणि त्या पाण्यावर सरकार नुकसान करताय. आता तुमची प्रमुख मागणी काय? आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय? तुम्ही नाफेड उतरवलं ना, काल 1800-2000 रुपये मार्केट होतं, ते आज डायरेक्ट 300, 400, 500 पासून सरासरी तुमची मागणी काय? किती 1000, 1500 काय मार्केट? 1980 काढला, 1200, 1300, 1500 पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना. आज ती डायरेक्ट तुम्ही 200 रुपयाला सरासरी काढून राहिले 500 पर्यंत. मग आमचं म्हणणं आत्ताचं असं आहे का, आज काय झालं असेल तुमचं, काय तिथं सेटलमेंट झाली, मॅनेज झाली, तुमचं काय असेल ते माहित नाही. पण तुम्ही आता 1100-1200 सरासरी पुढे घेतली पाहिजे. 1900, 2000, 3000 पर्यंत आयस्त घेतला पाहिजे, ही आमची मागणी. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद. आपण परत भेटू.